ह्याला उद्या ग्लॅमर आलं लोक अजून शिस्तीत करतील, नाहीतर तुझं कान इकडं आहे, डोळे तिकडं आहे, विमान जाणार आहे आता. ते मुद्दाम डोकं दाखवायची गरज नाही आहे, तुला डोकं आहे सगळ्यांना माहिती आहे. नाहीतर साखर नोकर नजेबरच आहे. त्या जागेतून कसं करता येईल नाटक. अच्छा. असा विचार जगभर चालू आहे. मी काही पहिला माणूस नाही याचा विचार करणारा. काम केल्यानंतर जे मला जाणवलं ते हे आहे की नाटक बघण्यासाठी नसतं, ते ऐकण्यासाठी नसतं, ते अनुभवण्यासाठी असतं. हैवदनचा बेस घेतला त्याच्यावरती की आज हैवदनचा विचार करायचा तर कसा करता येईल. का आपण तेच मानायचं की डोकं श्रेष्ठ आणि बाकीची ताकद कमी असं का मानायचं. आज प्रश्न निर्माण होतील ना आजच्या जनरेशनला. तुम्ही सांगितलं आम्हाला डोकं श्रेष्ठ, मग पुस्तकात लिहिलं, तुम्हीच लिहिलीत पुस्तक. आज काय गोव्यात उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी हजारोंच्या संख्येनं नाटकं होतात. जितकी गावं आहेत तितक्या गावांमध्ये उत्सवाच्या निमित्तानं, वाढदिवसाच्या निमित्तानं किंवा विविध प्रकारच्या उत्सवाच्या निमित्तानं गोव्यात हजारोंच्या संख्येनं नाटकं होतात. पण नाटकांचे उत्सव देखील जर बघायचं गेलं तर तितके उत्सव गोव्यामध्ये प्रायोगिक तत्वावरती असतील किंवा व्यावसायिक तत्वावरती तितके महोत्सव झालेले आपल्याला पाहायला मिळत नाही. पण गेली काही दशकं, गेली काही वर्ष आपल्याला एक नाट्य उत्सव जो आहे तो दरवर्षी पाहायला मिळतो, तो म्हणजे रंगविश्वनाथ. रंगविश्वनाथ दरवर्षीप्रमाणे यंदा देखील आयोजित केला जाणार आहे. पर्यायी रंगावकाश नाट्य उत्सव, ज्याला एक जी टॅगलाईन आहे ही अशी सुंदर टॅगलाईन. ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं हा नाट्य महोत्सव साजरा होणार आहे, कोणकोणती नाटकं या नाट्य उत्सवामध्ये साजरी केली जाणार आहेत, मंथन नावाचा एक वेगळा उपक्रम ज्याच्या माध्यमातून काय घडणार आहे, कुठल्या प्रकारचे वक्ते, कोणकोणते वक्ते येणार आहेत, ज्याच्यातून नाटकांचं मंथन होणार आहे, हे सगळं आपल्यासोबत शेअर करण्यासाठी, या सगळ्या गोष्टींची माहिती देण्यासाठी गोव्यातील ज्येष्ठ नाटककार, ज्येष्ठ दिग्दर्शक, ज्येष्ठ अभिनेते विजयकुमार नाईक सर माझ्यासोबत आहेत. सर, तुमचं खूप खूप स्वागत. अगदी पहिल्यांदा सुरुवातीला रंगविश्वनाथ हा नाट्य महोत्सव साजरा करतोय आपण, काय सांगाल, काय स्वरूप असणार आहे याचं, कोणकोणती नाटकं असतील, मंथन नावाचा उपक्रम, काय काय घडणार आहे, काय काय गोष्टी आम्हाला पाहायला मिळणार आहेत रंगविश्वनाथमध्ये. रंगविश्वनाथमध्ये आम्ही ॲक्च्युली शोध घेतोय नवीन नवीन अवकाशांचा. कारण एकाच तऱ्हेची थिएटर्स ज्या थिएटरमध्ये आपण करत आलो किंवा मंडपात, त्याच्या पलीकडे जाऊन नाटक कुठं करता येईल असा आमचा प्रयत्न गेली काही वर्ष चालू होता. आणि माझे वडील विश्वनाथ नाईक हे नेहमी नव्याच्या उमेदीसाठी, नवीन गोष्टींना प्राधान्य देण्यासाठी कार्यरत असायचं. त्यांचं विजन होतं. त्या विजनमधून आम्ही तयार झालेलो असल्यामुळं त्यांच्या नावानं हा महोत्सव आम्ही आयोजित करत आहोत. 2 ते 5 नोव्हेंबर असं 4 दिवस हा महोत्सव होणार आहे. त्याच्यात 8 सादरीकरणं होणार आहेत. त्याच्यात उद्या सायंकाळी 6 वाजता कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते या नाट्योत्सवाचं उद्घाटन होणार आहे. आणि पहिलं नाटक जे होणार आहे ते इथं आमच्याच VTBTतर्फे दी संडे थिएटर नावाचा जो क्लास चालवला, जो उपक्रम चालू, त्यातील विद्यार्थी श्रेष्ठ नावाचं नाटक करणार आहे, जे तुम्ही स्वतः लिहिलं आणि दिग्दर्शित देखील. हो, मी लिहिलं आहे, दिग्दर्शित केलं आणि ही सगळी मुलं त्याच्यात काम करत आहेत. त्याच्यानंतर उद्याच संध्याकाळी 7:30 वाजता अमर अमृता नावाची माझी एक एकांकिका आहे, ते मये येथील एक ग्रुप, दी 4th वॉल थिएटर, ते सादर. तुमचेच विद्यार्थी, तुमचेच शिष्य आहेत. शिष्य म्हणता येणार, विद्यार्थी आहेत म्हणता येईल. शिष्य म्हणणं म्हणजे खूप मोठं होतं आहे. त्यानंतर परवाच्या दिवशी 3 तारखेला वास्कोतील प्रवेश आनंद अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट सादर करणार आहे दी क्रिएटर,
भगवान कृष्णा हिरे यांचं नाटक एकांकिका आहे आणि प्रवेश आमोणकरने ती दिग्दर्शित केलेली आहे. वास्कोहून येत आहेत मुलं. आणि त्याच्यानंतर त्याच दिवशी कला अकादमी कॉलेज ऑफ थिएटर आर्टतर्फे काही कवितांचं अभिवाचन सादर करण्यात येईल. त्याच्यामध्ये पूर्णपणे कला अकादमी कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्सचे विद्यार्थी सहभागी असतात. आणि नारायण आशा आनंद यांनी ते दिग्दर्शित केलेलं आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला आपल्याकडे पाहुणे मंडळ येत आहेत. जयपूरहून रंगमस्ताने हा संच येतोय, अभिषेक मुदगल यांचा. आणि चिंचवड पुणेहून प्रभाकर पवारांचा थिएटर वर्कशॉप कंपनी हा संच येतोय. म्हणजे फक्त गोव्यातील नाटकं महोत्सवात साजरी होत आहेत, त्याचबरोबर बाहेरची देखील नाटकं या महोत्सवात सादर होणार आहेत. 4 तारखेला संध्याकाळी 6 वाजता पुण्याच्या ग्रुपतर्फे नाटक सादर होणार आहे, कृष्णकाठचा शेअर लॉक. आणि ते लिहिलं आहे आणि दिग्दर्शित केलं आहे प्रभाकर पवार यांनी. आणि नंतर 7:30 वाजता रंगमस्ताने जयपूरचं महारथी हे नाटक सादर होणार आहे. 5 तारखेला सगळा भरगतचा कार्यक्रम असणार, कारण सकाळी 9:30 वाजता मंथन या उपक्रमाला मी सुरुवात करतो. तर मंथनमध्ये या खेपेला आम्ही 2-3 जणांच्या मुलाखती ठेवल्या. मुलाखती म्हणण्यापेक्षा गप्पा. त्याच्यामध्ये 9:30 वाजता आपले अभिषेक मुदगल जे आहे जयपूरचे, ज्यांना यंदाची ज्युनियर फेलोशिप पण मिळालेली आहे, तर ते खूप काम करतात जयपूरमध्ये. तर त्यांची कामाची पद्धत काय, कुठल्या तऱ्हेची नाटकं करतात, नाट्य चळवळीत त्यांचं योगदान कसं असतं आणि नाटकाकडे ते किती विश्वासानं बघतात, हे आमच्या इथल्या तरुण मंडळींना दिसावं म्हणून ती गप्पांचा कार्यक्रम आहे. मग त्या मंथनातून काय जे निघेल ते आमच्या मुलांसाठी खूप उपयुक्त ठरेल. मग 10:30 वाजता उच्च श्रेवा हे नाटक प्रभाकर पवार लिखित दिग्दर्शिक आणि स्वतः ते अभिनय करतायत, सोलो आहे, तो सादर होईल. आणि 11:15 वाजता गोव्याच्या रंगभूमीचं भवितव्य याच्यावरती वैभव कवळेकर आपला पेपर प्रेझेंट करणार आहे, जो स्वतः युवा कलाकार, युवा अभिनेता, आजचा एक बरा युवा कलाकार आहे, अभ्यासू आहे, ॲक्टर म्हणून आहेच पण अभ्यासू आहे. तर तो सादर करेल. दुपारी 3 वाजता प्रभाकर पवार यांच्याकडे खुली चर्चा होईल, कारण प्रभाकर पवारांचं चिंचवड पुणे येथे स्वतःचं छोटंसं बॉक्स थिएटर आहे. साधारण 100 लोक बसू शकतात असं. आणि सातत्यानं तिथं ॲक्टिव्हिटीज चालू असतात. तर व्यवसाय म्हणून सुद्धा विचार करताना आणि उमेद म्हणून विचार करताना त्यांच्या उपक्रमाचा उपयोग आपल्या इकडच्या पिढीला होऊ शकतो, म्हणून त्यांचा मी मंथन 3 जो आहे तो प्रभाकर पवारांचा आहे. आणि त्याच्यानंतर मग सध्या भारतातले एक आघाडीचे युवा नाटककार अभिषेक मजुमदार यांनी लिहिलेलं देस हे नाटक रंगमस्ताने जयपूर सादर करेल. आणि मग शेवटच्या सत्रात मंथनच्या एकंदरीत रंगविश्वनाथमधून काय मिळालं, काय नवीन गोष्टी भिडल्या, याच्यावरती मंथन होईल. आणि मग सांगता समारोपाने 5 तारखेला संध्याकाळी 6 वाजता हा कार्यक्रम संपेल पुढच्या वर्षी भेटण्यासाठी. बरोबर सर, मला याच्यामध्ये आणखी एक प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे मंथनच्या संदर्भात. नाट्य महोत्सव, नाट्योत्सव म्हटलं की विविध प्रकारचे मास्टर क्लास किंवा वर्कशॉप असतात. मंथन हा उपक्रम, मंथन नाव ठेवणं नेहमीच तुमच्या लेखणीमध्ये, तुमच्या विचारशैलीमध्ये आम्हाला एक नाविन्य किंवा प्रयोग मिळतो. मंथन नावामध्ये किंवा त्या जी काही लेक्चर्स होतील, वक्ते येतील, ह्या संकल्पनेकडे, या संकल्पनेतून कसं काय तुम्ही अट्रॅक्ट करताय याच्या संदर्भात थोडं. त्याच्यातली गोष्ट अशी आहे की मंथन हा प्रकारच असा आहे की ते विचार मंथन असं म्हणतो. विचार मंथनच आहे ते. त्याच्यातून अमृत पण येईल आणि विष पण येईल. ते काय काय तुम्हाला घ्यायचं आहे
आणि काय काय तुम्हाला पचवता येईल बरोबर ते तुम्हाला बघायचं आहे. कारण नाटकामध्ये आयुष्य घालवणाऱ्यांसाठी कधी कधी ते विषयी ठरतं, बरोबर पण नाटक करणाऱ्यांसाठी जगण्यासाठी ते अमृतही ठरतं. अगदी बरोबर म्हणून ते मंथन व्हावं प्रत्येक गोष्ट. आपल्याकडे नाही तर काय होतं, तुझं बेस्ट माझं बेस्ट, बरोबर इथंच थांबतो आपण. आणि तू बेस्ट म्हटल्यानंतर तुझ्याशी बोलायचं थांबतो. बरोबर त्यापेक्षा मंथन घडावं, त्याच्यातून काय काय आहे या नाटकांमध्ये हे जेवढं बघता येईल तेवढं बघावं, हा हेतू आहे. बरोबर. जर आवडलं तर चांगलं म्हणावं, नाही आवडलं तर बिनधास्तपणे त्या नाटकाच्या संदर्भात खुली चर्चा करावी. सर, रंगविश्वनाथ हा एक नाट्य महोत्सव, नाट्य उत्सव होतो आहे आणि एक सुंदर अशी लाईन म्हणजे पर्यायी रंगावकाश नाट्य महोत्सव. हा पर्यायी रंगावकाश नाट्य महोत्सव जिथे होणार आहे, तो पर्यायी रंगावकाश म्हणजे काय ते जरा आम्हाला दाखवा. या कारण कसं आहे की आपण नॉर्मली नाटक एकतर गावात करत आलो, त्याच्यानंतर आपण थिएटरमधली नाटकं बघितली आणि आपण तिथंच बरेच काळ आपण अडकून राहिलेलो आहोत. पण जगभर आज पर्याय शोधण्याचे प्रयत्न चालू आहेत. बरोबर की मोठं थिएटर परवडत नाहीत किंवा ती अडकून ठेवतात माणसाला. कमी पात्रांची असेल तर ती स्टेजवर दिसत नाहीत. बरोबर अशा अनेक अडचणी आहेत. त्याच्यातून इथपर्यंत येणं की आहे त्या जागेतून कसं करता येईल नाटक, अच्छा असा विचार जगभर चालू आहे. मी काही पहिला माणूस नाही याचा विचार करणारा. त्या दृष्टीनं मी गेले साधारण 20 वर्ष झालं मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन प्रयोग, आम्ही घरात सुद्धा जाऊन प्रयोग केलेत, शाळेत जाऊन केले, क्लासरूम केले, ग्राउंडवरती केले. प्रेक्षकांचा रिस्पॉन्स खूप छान असतो. प्रेक्षक तुमचं नाटक घेतात, तुम्ही करत असाल तर. हा कधी कधी काही रंगकर्मींना त्रास होतो, पण तो स्वभावाचा भाग आहे. पण नाहीतर प्रेक्षक घेतात आणि एक वेगळा इम्पॅक्ट आपल्याला त्या जागेचा जाणवतो. जसं मी ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर जेव्हा माझं सुरू केलं, तेव्हाही मला वेगळ्या तऱ्हेचा इम्पॅक्ट मिळाला होता. म्हणून आता जवळजवळ 300 प्रयोग त्या बॉक्स थिएटरमध्ये झाले. हे कला मंदिरच्या एकंदरीत बिल्डिंगमधलं एक चांगलं ज्याला काय म्हणू आपण थिएटर किंवा स्पेस, जे जिथं ही स्पेस एखाद्या नाट्यमय प्रसंगामध्ये कन्वर्ट करता येते. आणि हे छान झालंय. खरं तर हे मूळ ज्यावेळेला रिनोव्हेशन झालं तेव्हा रिनोव्हेशनमध्ये नव्हतं. मग आम्ही थोडंसं आता सध्या इथे उद्या जो नाट्य महोत्सव सुरू होणार आहे त्याच्या निमित्तानं जी काही तयारी चालू आहे ती आपण पाहतोय. विविध प्रकारची डागडुजी स्टेजची आपल्याला पाहायला मिळते, प्लॅटफॉर्म्स आहेत, विविध प्रकारचे बाकडे आहेत. तो एक गंध असतो बघा नाट्यगृहात आल्यानंतर, फळ्यांचा गंध असेल जो आपण कापाकापी करताना तो सुवास येतो. काय वाटते ती, काय फिलिंग असते जेव्हा तो गंध हवासा वाटणारा जो गंध असतो, तो आरसा असतो, मेकअप असतो, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, तो जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ते, कारण त्या माणसाला तो गंध आकर्षित करत असतो. आता आपल्याकडे इथं काही मेकअप रूम नाही, पण इथं आल्यानंतर हा सगळा आवाका बघितला की आपोआप कुठल्याही नटाला ते उत्स्फूर्तपणे मनातला जो एक किडा असतो तो जागा व्हायला लागतो. आणि हे करताना आता जसं हे काम चालू आहे, हे कला मंदिरचं काम आहे. कला मंदिरनं खूप सहकार्य आम्हाला दिलेलं आहे, कॉलेज ऑफ थिएटर आर्टनं दिलेलं आहे. त्यामुळं एक वेगळं वातावरण आणि खूप मोठं सहकार्य तर आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंटने कला अकादमी, कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स, कला व संस्कृती संचालनालय यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानं आणि असं सहकार्य मिळतं तेव्हा त्याचा एक मिश्र सुगंध तयार होतो जो आम्हाला ऊर्जा देतो नाटक करण्यासाठी. मग पर्याय आपल्याला शोधता येतात. इथं केलेलं नाटक चालू शकेल का, तिथं केलेलं चालू शकतं, कारण अनेक पर्याय आहेत. म्हणजे पाण्यात सुद्धा लोकांनी नाटकं केलेली आहेत. त्यामुळे आपल्याला मर्यादा नाही आहे कुठला पर्याय स्वीकारावा.
फक्त तुम्हाला इच्छा पाहिजे आणि ते जो नाटकवाला असतो ना तो नाटकाच्या कुठल्याही स्पेसकडे पोचला की तो गुंततो तिकडं. बरोबर. म्हणजे नुसतं स्टेप्स दिसले तरी त्याला आपला एखादा डायलॉग आठवतो किंवा आपलं एखादं पूर्वी केलेलं कॅरेक्टर आठवतं. सर दुसरा प्रश्न म्हणजे पण तोच पुन्हा की मला तुमच्या लेखणीबद्दल जेव्हा जेव्हा मी तुमची नाटकं बघतो त्या वेळेला तुमच्या डायलॉग्समधून तुम्ही जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये मला नाविन्य त्याचबरोबर एक प्रयोगही पाहायला मिळतो. ज्या वेळेला मी चित्रपट महोत्सव म्हणतो किंवा नाट्य महोत्सव म्हणतो पण मी तुमचं जेव्हा पोस्टर बघितलं किंवा जे काही तुम्ही पोस्टरमध्येच पर्यायी रंगावकाश नाट्योत्सव असं म्हटलं, तुम्ही महोत्सव नाही म्हटलेलं. काही म्हणजे तुमच्या डोक्यात काय होतं त्यावेळेला की आपण नाट्य महोत्सव नाही म्हणत आहोत, आपण नाट्य उत्सव म्हणतोय, या शब्दामागे काही आहे? सिम्पल आहे ते. नाट्य महोत्सव म्हणलं तर त्याची व्याप्ती वाढते आणि त्याचा दिखावा वाटतो. बरोबर. आम्हाला ते महत्त्वाचं नाही. आम्हाला नाटक घडवणं, नाटकामध्ये लोकांना खेचून घेणं. म्हणजे माझं तत्त्व स्वतःचं इतक्या वर्षांतर काम केल्यानंतर जे मला जाणवलं ते हे आहे की नाटक बघण्यासाठी नसतं, ते ऐकण्यासाठी नसतं, ते अनुभवण्यासाठी असतं. बरोबर. आणि जितका अनुभव तीव्र तितकं नाटक चांगलं. त्यामुळे छोटे छोटे अनुभव असतील, खूप पैसा आपल्याकडे आहे किंवा नाही हा प्रश्नसुद्धा गौण ठरतो. आपण नाटकाची श्रीमंती ओततो आणि त्याच्यात श्रीमंत होऊन जातो. म्हणून तो नाटकाचा उत्सव आणि उत्सवीच लोक आहोत आपण. बरोबर. आपण त्याचा आनंद जेव्हा लुटतो तेव्हा त्याचा उत्सव होतो आणि आपण आनंद लुटतो. बरोबर. सर तुमच्या ह्या सगळ्या एक्सपेरिमेंट किंवा जो काही प्रायोगिकपण आहे त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे विजय कुमार ट्रॅव्हलिंग बॉक्सकडे आपण जाऊया, पाहूया कशा पद्धतीने. आम्हाला सगळ्यांना माहिती आहे ट्रॅव्हलिंग बॉक्स कसं आहे, पण पुन्हा एकदा थिएटरमध्ये राजीव गांधी कला मंदिर या थिएटरमध्ये जो बॉक्स आणि चालक मालक इथे आपल्यासोबत आहे तो आपण बघूया. मी ना माझ्या डोक्यात ती जेव्हा कल्पना आली ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटरची त्यावेळेला त्याचं प्रॅक्टिकली कसं ते होईल की नाही हा प्रश्न होता. कारण प्रत्येक गोष्टीला बजेट असतं आणि माझ्या डोक्यात ते खूपच वेग होतं बजेट आणि हॅवी पण होतं. पण मी जेव्हा श्रीलंकेला गेलो थिएटर फेस्टिवलसाठी तिथं मी एक नुसतं कापडं ओढून केलेलं थिएटर बघितलं आणि मला लक्षात आलं इतक्या सिम्पली पण होऊ शकतं. आणि तिथून आल्याबरोबर मी पहिलं काम काय केलं गोव्यात आल्यानंतर ते मी डिझाईन तयार केला आणि मग मी ते इथे अंमलात 2015 ते अंमलात आणलं आणि तेव्हापासून आतापर्यंत जवळजवळ 300 प्रयोग याच्यामध्ये झालेले आहेत. खरं तर अशा प्रकारचे जे नाट्य महोत्सव होतात, नाट्योत्सव आपण जगभर फिरतो, जगभर जिथे नाटकं साजरी करण्यासाठी जातो तिथे अशा प्रकारच्या शिकवणी आपण घेऊन आपणही त्या गोष्टी अंमलात आणल्या पाहिजेत. आणि हा पाहतोय विजय कुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटरमधला बॉक्स थिएटर. हे जे दृश्य आहे रिहर्सल करतात सर, खूप वेळेला आपण पाहतो की ज्या वेळेला रिहर्सल स्पेसमध्ये जातो ज्या वेळेला रिहर्सल्स असतात एक वेगळा डिसिप्लिन तिकडे पाहायला मिळतो. तुम्ही तुमच्या काही आठवणी आहेत की बाबा आपण रिहर्सल करताना आपल्या गुरुने आपल्याला त्याच्या संदर्भात म्हणजे जी डिसिप्लिन आहे त्याच्या संदर्भात? गुरुनी सांगण्यापेक्षा एक आठवण आहे माझ्याकडे. पृथ्वी थिएटरचा जो फेस्टिवल असतो इंटरनॅशनल फेस्टिवल तो फेस्टिवल मुंबईमध्ये असतो. तर एक वर्ष त्याचा पुण्यामध्ये एक रिप्लिका झाला होता आणि त्यावेळेला तिथं मी वर्कशॉप घेत होतो आणि पोरं होती तिकडं एकदा तर तिथं गडबड होत होती थिएटरच्या बाहेर. इतक्यात अतुल कुलकर्णी बाहेर आले. त्यांनी सगळ्यांना शांत केलं. त्यांनी एक उदाहरण दिलं. आपण म्हणाला मुंबईला गेलो जुहूमधला
पृथ्वी थिएटर्समध्ये नाटकाच्या प्रयोगाची तयारी चालू होती आणि ती तयारी चालू सेट लावणं चालू होतं, हेवी सेट होता वगैरे आणि एक आर्टिस्ट तिथं रिहर्स करत होता. सामान लावणं चालू होतं, मिस्त्रीचं काम चालू होतं, पेंटिंग चालू आणि त्याच्यामध्ये तो रिहर्स करायचा. मध्येच कोणते फ्लॅट घेऊन आला त्याला लागला हा त्यांना सॉरी म्हणायचं आणि परत आपल्या कामं. तर म्हणाल दिस इज हाईट ऑफ कॉन्सन्ट्रेशन. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो सगळे गप्पा राहा रे आणि मग कॉन्सन्ट्रेट करतो, त्यापेक्षा सगळे डिस्टर्ब करत असताना आपण आपल्या भूमिकेवरती कॉन्सन्ट्रेट करता जर आलं तर त्याच्यासारखं उत्कृष्ट कॉन्सन्ट्रेशन नाही. मग ते कधी कधी अशा प्रसंगी आपल्याला आपल्या हौशीमध्ये तर होतच होतं, कारण शेवटच्या दिवशी एका बाजूला सेटचं पण काम करायचं असतं आणि एका बाजूला तालीम पण घ्यायची असते, तर ते होतं. कुलकर्णी म्हणजे एक आपल्या भारतीय चित्रपटसृष्टीतील नाट्यसृष्टीतील एक गुणी कलाकार म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो, एक अफलातून अभ्यासू नट, एक शिस्तबद्ध अशा प्रकारचा नट म्हणून बघतो आपण. त्यांची ट्रेनिंग किंवा ज्या प्रकारे NSD नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अशा संस्थेतून ते पासआउट झाले, आज आपल्या गोव्यातही तशाच प्रकारचं एक महाविद्यालय आहे. जे पूर्वीचं महाविद्यालय होतं त्याचं आता एक नवीन फॉर्मॅटमध्ये तो विद्यालय आलं आहे. नवीन पिढीकडे तुम्ही कसं बघता, कशा पद्धतीनं नवीन पिढी तयार व्हायला पाहिजे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे खूप वेळेला आपण ज्या वेळेला बघतो की किंवा थोडंसं आपल्या गोवेकरांना सुशागत गोवेकरपणा, मग त्याच्यामुळे आपली नाटकासंदर्भातली नाटकाप्रतीची जी काही डिसिप्लिन किंवा पंक्च्युअलिटी ही कुठेतरी हरवत चालली असं वाटतं तुम्हाला? काही अंशी आहेत तसे विद्यार्थी, किंवा त्यांच्याबद्दल काय सांगाल? नाही, काही अंशी आहेत, कारण स्पर्धेमध्ये काम करणारे काही लोक करतात, काही गावात असणारी पोरं पण करतात, पण ती पूर्वीची संख्या नाही राहिलेली. ज्या प्रमाणात लोक गावात नाटक करताना एक स्वतःसाठी शिस्त घालून घ्यायचे, कारण बघताना ते खूप आदराने बघायचे नाटकाकडे. मी वडिलांबरोबर 8-9 वर्षाचं असताना फिरायला लागलो होतं नाटकं करायला, त्यामुळे मी हे लोकांना जवळून बघितलं, त्यांच्याबरोबर राहिलो आहे, त्यांच्याबरोबर जेवलो आहे. आणि त्याचा फायदा मला असा झाला की मला साधारण सगळ्या सेक्शन्स जी आहे नाटकाची याचा प्रत्येक ठिकाणी माझा टच झाला. तर आताच्या पिढीमध्ये एक आहे की ॲक्टर तर ॲक्टरच होणार, बरोबर, हा थोडासा. आणि दुसरे जनरेशन जे असतं ते नॉर्मली सामाजिक बदल जो घडतो ना त्याचा परिणाम त्यांच्या प्रत्येक गोष्टीत दिसतो. तो आज आपल्याला इथं पण नाटकाच्या क्षेत्रात दिसतो, तो कुठल्याही क्षेत्रात दिसतो. ह्याला उद्या ग्लॅमर आलं लोक अजून शिस्तीत करतील, नाहीतर ग्लॅमर नसेल ना तर मुश्किल आहे. पण मुलं असतात मुळात, कारण मी माझ्याकडे आलेली मुलं बघितली जी दिवसाला 5-5 सुद्धा प्रयोग केलेले आहेत. ते बॉक्स थिएटरमध्ये एक संपवायचा दुसरीकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे, आणि ते त्यांना शक्य होतं. सगळं पॅक करणं, सामान भरणं, परत उतरवणं, हे सगळं जिद्द ती होती, ती मजा होती. जिसने वो मजा लूट लिया उसने दुनिया लूटली. बिलकुल. हा जो आपण बघतोय, जी रिहर्सल बघितली, किंवा जो हा आपण बॉक्स बघतोय, विजय कुमार ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर, हीच ती संकल्पना ज्याच्या आधारे प्रायोगिक नाटकांना एक वेगळं स्वरूप, वेगळं रूप, आणि त्याच्याच आधारे एक थोड्याशा प्रमाणामध्ये व्यावसायिकत्व पण त्याच्यामधनं प्राप्त होऊ शकतं का, असा हा प्रयत्न, असा हा ट्रॅव्हलिंग बॉक्स थिएटर. सर, ज्या वेळेला मला तर अभिमान वाटतो की आपण ज्या क्षेत्रामध्ये, मी सुद्धा एक छोटासा नाटकाचा शिपाई म्हणून घेईन, नाटकातून पैसे कमावता येऊ शकतात का, किंवा नाटकातून घर चालू शकतं का, नाटक हा व्यवसाय म्हणून आपण कसं बघावं. तर त्या वेळेला तुम्ही असाल गोव्यातून, आणि अनेक दिग्गज कलाकार आहेत, त्यांची नावं माझ्या डोळ्यासमोर येतात, ती व्यक्ती माझ्या डोळ्यांसमोर दिसतात. तुम्ही हे कसं मॅनेज केलं? आजही तुम्ही स्वतः एक व्यवसाय म्हणून हे क्षेत्र निवडलेलं आहे. तुमचं घर थोडक्यात सांगायचं झालं तर नाटकाच्या आधारावरती तुम्ही तुमचं घर चालवता. ही गोष्ट कशी एक्सप्लेन कराल, जेणेकरून निदान आमच्यासारख्या नवीन पिढी येऊ घातली आहे, त्यांनीसुद्धा नाटकाकडे एक व्यवसाय आणि कमवण्याचं साधन, आणि हेच माझं कमवण्याचं साधन म्हणून त्याच्याकडे बघावं.
मी करतो तेच बरोबर असं ज्यांना सिद्ध करायचं असतं ते म्हणतात नाटकामध्ये पैसा नाही. नाटकामध्ये पैसा आहे पण तुम्हाला पाहिजे तेवढा नसेल. बरोबर. मी तो हिशोब केला आयुष्यात. आपल्या गरजा काय, माझ्या गरजा नाटकातून भागतात आणि ज्या आनंदासाठी नंतर मग रेस्टॉरंटमधून जाऊन फॅमिलीला जेवण द्यावं लागतं ते मला करावं लागत नाही, कारण आम्ही सगळे एकत्र बसून जेवलो की तो आनंद आम्हाला मिळालेला असतो. बरोबर. आनंदासाठी नाटक करतो, त्यासाठी वेगळा पैसा खर्च करावा लागत नाही, त्यामुळे ते सगळं बॅलन्स राहतं. अजून तुम्ही तुमचं वेगळेपण जर जपलं त्या नाटकातलं तर तुम्ही अजून पैसा करू शकता. आमचे अनेक मित्र आहेत भारतभर जे फक्त नाटक करत आहेत आणि नाटकावरती जगतात, फॅमिली चालवत आहेत. फक्त कसं असतं, दुकान जर तू चालवणार असशील तर दुकानावरती जे काही सामान असेल ते क्वालिटीचं पाहिजे. बरोबर. ती क्वालिटी आमच्यात आली आहे का, नट म्हणून आपण डेव्हलप झालेलो आहोत का, डायरेक्टर म्हणून झालं तर निश्चितपणे तुम्हाला ते करता येतं असा माझा ठाम विश्वास आहे. इतकी वर्ष झाली मी करतो. मी 19व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा राहिलो होतो. बरोबर. तो अजूनही, आता 59 झाली. तर अशी अनेक वर्ष तुम्ही तुमचा प्रवास असाच पुढे चालत राहो. विविध नाट्यप्रयोग तुम्ही घेऊन येत राहा. अशाच पद्धतीनं हा जो काही रंगविश्वनाथ हा पर्यायी रंगावकाश नाट्योत्सव होतो आहे त्याला भरघोस प्रतिसाद मिळो. अनेक लोक ह्या नाट्य महोत्सवात येतील. हाऊसफुल हा नाट्य महोत्सव हो. ह्यालाही देखील प्रायोगिकताही तितकीच जपून ठेवता यावी आणि व्यावसायिक देखील याचं जर काही अर्थगणित असेल तर तेही भरभरून वाढो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.